मी फारशेत तहसीलदार बार्शी आपल्या बार्शी तालुक्यामध्ये महाराष्ट्र शासनाकडून टंचाईग्रस्त तालुका म्हणून आपल्या तालुक्याला घोषित करण्यात आलेलं होतं आणि त्या अनुषंगाने खरीप हंगामामध्ये आपल्या तालुक्यामध्ये दुष्काळ घोषित केलेला होता आणि ज्यांची जिरायत पिकं होती, बागायत पिकं होती आणि फळ पिकं होती अशांचे पंचनामे करून जिरायतच्या बाबतीमध्ये आपण सातबाऱ्याच्या नोंदीवरून शासनाला मदतीची मागणी केलेली होती आणि फळ पिकांच्या बाबतीत आणि बागायत पिकांच्या बाबतीमध्ये पंचनामे करून आपण शासनाकडे आपली मागणी केली होती आणि त्या अनुषंगाने आपण सर्व जी माहिती होती जवळपास 41,963 लोकांकरिता 37 कोटीची मागणी आपण शासनापर्यंत नोंदवलेली होती। असं असतानाही अद्यापर्यंत आमच्याकडून फक्त 25,961 इतक्या शेतकऱ्यांची माहिती पोर्टलवर अपलोड झालेली आहे। त्यापैकी बऱ्याचशा शेतकऱ्यांना अनुदानाचं वितरण त्यांच्या खात्यामध्ये सुद्धा झालेलं आहे। काही लोकांच्या EKYCमुळे जवळपास 4,000 लोक असतील त्यांचं EKYCमध्ये प्रलंबित आहे। शेती चालकांना सुद्धा आपण सूचना दिलेल्या आहेत त्यांच्या EKYC करण्याबाबतच्या, त्यासुद्धा लवकरच पूर्ण होतील। मात्र ज्यांचं अद्याप खाते नंबर असेल, आधार नंबर असेल किंवा बऱ्याचशा प्रकरणांमध्ये खातेदार मयत आहेत, बऱ्याचशा प्रकरणांमध्ये खाते हे सामायिक आहेत आणि जोपर्यंत सामायिक खात्यांच्या बाबतीमध्ये सर्व सामायिक खातेदार संबंधित तलाठी यांच्याकडे आपलं संमतीपत्र देणार नाही नेमकं कोणाच्या खात्यामध्ये शासनाचा अनुदान जमा करायचा, तोपर्यंत सदरची जी माहिती आहे ती पोर्टलवर आपल्याला अपलोड करता येत नाही। त्यामुळे जे शिल्लक खातेदार असतील ज्यांना अद्याप आपली अनुदानाची रक्कम प्राप्त झालेली नाही अशा सर्व शेतकऱ्यांना माझी विनंती असणार आहे, आवाहन असणार आहे का जर आपलं सामायिक खातं असेल तर तात्काळ सामायिक खातेदारांचे एक शपथपत्र आपण त्या ठिकाणी संमतीपत्र तयार करायचं आहे आणि आपल्यापैकी एकाचं नाव, त्यांचे नंबर, खाते नंबर, आधार नंबरची माहिती संबंधित तलाठी यांच्याकडे जमा करायची आहे। त्याचबरोबर जे मयत असतील खातेदार त्यांच्या बाबतीमध्ये सुद्धा मयताचा दाखला, मृत्यू दाखला द्यायचा आहे आणि जे आपले वारस असतील त्यांचे एक शपथपत्र करून नेमकं कोणाच्या खात्यावरती आपल्याला रक्कम जमा करायची याची सुद्धा माहिती आपल्याला द्यायची आहे। धन्यवाद।